ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सौ रचना गावडे, सौ संज्योती मळवीकर यांची करंजगाव हेरे परिसरात प्रचार फेरी। तुडिये जिल्हा परिषद उमेदवार सौ रचना राहुल गावडे व हेरे पंचायत समिती उमेदवार सौ संज्योती संतोष मळवीकर यांनी करंजगाव हेरे परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली। माजी आमदार राजेश पाटील व नंदाताई बाबुळकर यांच्या नेतृत्वाखाली तुडिये जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्हाला व विकासाला मत देण्याचे आवाहन केलं। या प्रचार फेरीवेळी सौ रचना राहुल गावडे व पंचायत समिती उमेदवार संज्योती मळवीकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पाहूया त्या काय म्हणतात। नमस्कार, मी रचना राहुल गावडे, हलकर्णी ग्रामपंचायत सदस्य। आता मी जिल्हा परिषद गटातून उमेदवारीसाठी उभी राहिली आहे। आदरणीय राजेश पाटील साहेब, आदरणीय मान्य राजेश पाटील साहेब, तसेच नंदाताई कुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच माझे सासरे भरमण्णा गावडा साहेब आणि माझे मिस्टर सरपंच राहुल गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी जिल्हा परिषद गटामध्ये पूर्ण ताकदीने महिलांचा विकास करण्यासाठी, महिलांचे सक्षमीकरण, रोजगार, तरुणांसाठी रोजगार, तसेच बाल विकास कल्याण सगळ्या योजना, ज्या काही योजना असतील त्यामुळे पूर्ण या तुडिये गटामध्ये या पूर्ण भागामध्ये आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि हा भाग सक्षम आणि प्रगत करणार आहे। त्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे। आणि आता मला तुडिये गटामध्ये प्रचार फेरी करताना सर्वसामान्य महिलांचे प्रश्न असे आहेत की त्यांच्या समस्या काही एवढ्या मोठ्या नाहीत, हा आम्हाला हे पाहिजे किंवा ते पाहिजे। त्यांच्या पूर्ण समस्या ह्या मूलभूत आहेत, पाणी म्हणा, रस्ते, गटारी, वीज किंवा अशा साध्या त्यांच्या समस्या आहेत, त्या मी पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे। माझं नाव संज्योती संतोष मळवीकर, मी हेरे गणातनं पंचायत समितीसाठी उभी आहे। माझं चिन्ह आहे घड्याळ। राजेश पाटील साहेब आणि नंदाताई साहेब यांच्या प्रेरणेतनं मी आज इकडे उभी आहे। मी तुम्हाला फक्त एवढं सांगेन की ॲडव्होकेट संतोष मळवीकरांचं जे समाजकार्य आहे, जी आंदोलनं त्यांनी केलेली आहेत, AVS सारखा विषय असू देत, नाही तर दौलत सारखा विषय असू देत, हे मोठे विषय त्यांनी हातात घेतलेले होते, ते तडीच त्यांनी नेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। हे जनतेने बघितलेलं आहे। आणि हा आपला इकडचा सगळा भाग पडतो, हा आपला डोंगराळ भाग पडतो, इथं गवे, हत्ती हे प्रश्न सतत भिडत राहत असतात आणि त्याच्यासाठी पण त्यांनी वेगवेगळी आंदोलने केलेली आहेत। तर मी तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करते की घड्याळ हे आमचं चिन्ह आहे आणि बहुमताने आम्हाला निवडून द्या, एवढेच मी बोलते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।